नमस्कार मंडळी, मी कोकणी व्लॉगर स्वागत करते माझ्या व्लॉगमध्ये. तर मंडळी आपला ट्रॅक्टर निघालेला असा घराकडसून थेट जुन्या घराकडे. तर फायनली आपण आता पावसाळा तर लागून झालेला असा, तर भात पेरणीचे दिवससुद्धा आता इलेले असतात जवळ. तर पावसाने यंदा काय थोप दिला नाही, त्याच्यामुळे आमचे वाफीचे कोपरे तर यंदा पेरूचे तसेच रवले. तर जुन्या घराकडे इल्याबरोबर आम्ही इला होती बावड्याकडे, कारण की बावडी नवीनच मारलेली होती. तिचा आधी पाणी बघितला, तर बावडी जवळपास आता भरत इल्ली. तर पाणी वगैरे बघितला आणि आम्ही नंतर इला कोपऱ्याकडे. तर कोपऱ्याकडे म्हशी काय सगळे रवलेलेच नाही, सगळे गेले व्हावान. तर पहिलं आधी म्हसं वगैरे इसकटून घेतला. तर कोकणातला माणूस ना जाळाभात कशा करत असता, कारण की आपल्या जमिनीत ऊब निर्माण होई. पण यंदाच्या पावसानं जमीन पूर्ण गार करून टाकले. यंदा भात येता की नाही प्रश्नच असा. पण त्याच ह्याच्यावर जे आम्ही आता शेतकरी काय थांबत नाही, त्याच्यामुळे आता आपण नांगरणीसाठी चालू केलेलं असा. तर भात पेरूसाठी आता नांगरूक घेतलं. तर यंदा आता आधुनिक आपण सगळेजण युग चलत चालला, त्याच्यामुळे ट्रॅक्टरचा वापर आज करत होता. पहिल्यांदा शेतात ना ढोरा वगैरे आमची सुद्धा होती, पण ती दिसायची. आता आधुनिक काळ जसं पुढे चालला असं आपल्याकडे चालला गोळा. तर आजोबांनी भात पेरणी करूक चालू केल्याने, तर त्याच्यानंतर भात पेरणी झाल्यानंतर ट्रॅक्टरांना सगळा बारीक होत असल्यामुळे गुट्टंसुद्धा माणसानेच आम्ही फिरून घेतला. तर मस्तपैकी एकदम गोटे खाली गेले. आता भात येता की नाही तर बघूया, कारण की पावसाने यंदा याप केल्या. तर अशा प्रकारे भात वगैरे पेरून झाला असा. तर कसं वाटलं व्लॉग कमेंट करून नक्की सांगा.